विलासरावांच्या आठवणी ह्या लातूरमधून नक्कीच पुसल्या जातील, हे वक्तव्य आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं। लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीत भाषण करताना रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल हे वक्तव्य केलं। रवींद्र चव्हाण यांनी या भाषणाची सुरुवात करताना काही मोठ्यानं घोषणा दिल्या आणि त्या घोषणांना प्रतिसाद बघून रवींद्र चव्हाण म्हणाले की आपल्या सर्वांचा उत्साह पाहिला तर लक्षात येतंय की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात काही शंका नाही। हे वक्तव्य आहे रवींद्र चव्हाण यांचं आणि तेही लातूरमध्ये। यानंतर लातूर आणि राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होऊ लागला। खरं तर काँग्रेसचे विलासराव देशमुख आणि भाजपचे गोपीनाथराव मुंडे यांच्या मैत्रीचे दाखले राज्यभर दिले जातात। अशा वेळी खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल किती द्वेष बाळगून आहेत अशा पोस्ट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। मग रवींद्र चव्हाण असं का म्हणाले आणि खरोखरच विलासराव देशमुख या नावाचं वलय पुसणं इतकं सोपं आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विलासराव देशमुखांच्या 3 गोष्टी, ज्या ऐकून तुम्हालाच कळेल की त्यांच्या आठवणी पुसणं शक्य आहे की नाही। चला तर मग आता पाहूया। 1980च्या दशकामध्ये विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे दोघेही एकदम एकदाच आमदार झाले। एकाच वेळी त्यांनी विधानसभेमध्ये पाऊल ठेवलं आणि ही गोष्ट आहे त्या काळची। 1980 साली निवडून आल्यानंतर जेव्हा मुंबईच्या विधान भवनात आमदार म्हणून पहिलं पाऊल या दोघांनी ठेवलं तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी पांढरा लेंगा आणि झब्बा घालून ते तिथे आले होते, तर विलासरावही तसाच पांढरा लेंगा आणि झब्बा घालून त्या ठिकाणी आले। फरक इतकाच होता तो म्हणजे विलासरावांनी त्यावर काळं बंद गळ्याचं जॅकेट घातलं होतं। दोघेही समोरासमोर आले आणि एकमेकांना त्यांनी करकटून मिठी मारली। दोघेही देखणे होते। या तरुण आमदाराची मुलाखत घेण्यासाठी काही पत्रकार तेव्हा पुढे आले। तेव्हा पत्रकार त्यांना म्हणाले की दोघे तुम्ही सारखेच दिसताय, फरक एवढाच विलासराव तुम्ही जॅकेट घातल्यामुळे जरा वेगळे दिसत आहात। परंतु दुसऱ्याच दिवशी सभागृह सुरू होण्यापूर्वीच हे दोघे पुन्हा भेटले। आजूबाजूला इथल्या आमदारांचे कोंडाळे होते। इतक्यात विलासरावांनी आपल्या सहायकाला हाक मारली। तो जवळ आला तशी विलासरावांनी त्याच्या हातातली बॅग घेतली आणि ती उघडली आणि त्यातून जसं त्यांनी जॅकेट घातलं होतं तसंच जॅकेट त्यातून काढलं आणि ते सरळ मुंडेंकडे सोपवलं। तिथेच गोपीनाथराव मुंडे यांना ते घालायला लावलं आणि पुन्हा एकदा कडकडून मिठी मारली आणि उपस्थित आमदारांना विचारलं, आता आम्ही सारखे दिसतोय ना? सर्वजण खळकून हसू लागले। तेव्हापासून गोपीनाथ मुंडे सुद्धा त्यांच्यासारखं जॅकेट घालू लागले। विलासरावांचं निधन झालं तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी ही आठवण सांगितली आणि भावुक होऊन तेव्हा ते म्हणाले होते की ज्या ज्या वेळेला मी हे जॅकेट घालतो तेव्हा तेव्हा विलासराव देशमुखांची मला आठवण येते। आता दुसरी गोष्ट ती म्हणजे पहिल्या गोष्टीत आपण त्यांची मैत्री पाहिली, पण विलासरावांचं दुसरं मोठं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे कृतज्ञता। राजकारणात लोक कामापुरते मामा असतात, पण विलासराव देशमुख याला अपवाद होते। साल 2007चं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते। याच वर्षी लातूर जिल्ह्याची स्थापना होऊन 25 वर्ष झाली होती। लातूर जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विलासराव देशमुख यांनी एक भव्य कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमाला 1 लाख लोक जमले होते आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ते सुद्धा सध्या केंद्राच्या राजकारणात असल्यामुळे मुख्य राजकारणाच्या प्रवाहापासून ते लांबच होते। गटातटाच्या राजकारणात त्यांचं नाव देखील घ्यायला कोणाला इंटरेस्ट नसायचा। अशा काळात विलासराव देशमुख यांनी पाहुणचारासाठी खास त्यांच्यासाठी विमान पाठवलं। त्यांचं नाव होतं बॅरिस्टर AR अंतुले। या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अंतुले आले आणि ते भाषणासाठी उभे राहिले। तेव्हा विलासरावांना उद्देशून ते म्हणाले, विलासराव, मी मुख्यमंत्री असताना तुम्ही लातूर जिल्हा मागितला आणि मी तो दिला। इतकंच काय, ते राजकारणात 25 दिवसाची आठवण ठेवली जात नाही, पण तुम्ही 25 वर्षांनी देखील ते उपकार विसरला नाहीत। अंतुलेच्या डोळ्यातून तेव्हा पाणी आलं होतं असं त्या सभेला आलेले लोक सांगत होते। विलासरावांचं वैशिष्ट्य म्हणजे माणसाचा गोतावळा समजणारा हा लोकनेता। पुढे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, केंद्रात गेले, पण मागे वळून पाहताना आपण कुठून आलो आहोत, कोणामुळे आलो आहोत याची जाण त्यांनी कायम ठेवली। राजकारणात माणूस गेल्यानंतर एका वर्षात त्याच्या ठिकाणी दुसरं नाव तयार होतं। आज इतकी वर्ष होऊन देखील महाराष्ट्राला विलासराव देशमुख यांच्यासाठी ऑप्शन मिळत नाही। हे महाराष्ट्र दुर्दैव म्हणावं की विलासरावांचं वेगळेपण हे कळणं देखील अवघड झालंय। आता तिसरी गोष्ट ती म्हणजे विलासराव देशमुख जेव्हा जेव्हा यशाच्या शिखरावर चढले तेव्हा त्यांनी त्यांना सावरणारे हात कधीच सोडले नाही। मग ते त्यांना पहिल्यांदा मंत्रिपद देणारे वसंतदादा पाटील असोत की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांना साथ देणारे माधवराव सिंधिया। माधवराव सिंधिया आणि विलासरावांचं सख्य मोठं होतं। दिल्लीला अनेक दरवाजे आहेत, पण मुख्य दरवाजा होता तो गांधी घराण्याचा, परंतु विलासरावांचा मुख्य दरवाजा होता तो माधवराव सिंधियांचा। माधवरावांबद्दल बोलताना विलासराव म्हणाले होते की 1999 साली मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत 3 ते 4 नावं होते,
मी आणि माधवराव सिंधिया हे दिल्लीमध्ये एकत्र आलो. माधवराव म्हणाले आपण सोनिया गांधींना भेटूया. तासाभरातच विलासराव देशमुख माधवराव सिंधिया यांच्या सोबत त्यांनी सोनिया गांधी सोबत भेट घेतली. बैठक झाली. या बैठकीमध्ये माधवराव सिंधिया म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आता विलासराव होतील. सोनिया गांधींनी देखील कोणताही प्रश्न न करता तात्काळ विलासरावांचं नाव मंजूर केलं आणि विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. माधवराव सिंधियांमुळे विलासराव मुख्यमंत्री झाले, तर वसंतदादांमुळे विलासरावांना पहिल्यांदा बाबासाहेब भोसलेंच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रीपद मिळालं होतं. वसंतदादाच्या मंत्रिमंडळात देखील त्यांना स्थान मिळालं होतं. त्यांच्यामुळे राज्यमंत्री असताना देखील सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विलासरावांच्या खांद्यावर त्यांनी कारभार दिला होता. विलासराव दादांबद्दल भाऊक नेहमीच असायचे. राजकारणात सुरुवातीला त्यांनी टाकलेल्या विश्वासावर विलासराव नेहमीच बोलायचे. ते सांगतात की दादा मुख्यमंत्री असताना गृह खात्याचा एक प्रश्न दत्ता पाटलांनी चांगलाच अडून धरला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गृहराज्यमंत्री म्हणून विलासरावांना जबाबदारी होती. मात्र विलासराव देशमुख हे विधान परिषदेमध्ये अडकून राहिले होते. विलासरावांना तात्काळ विधानसभेत येण्याचा निरोप देखील देण्यात आला. विधानसभेत वसंतदादा आणि दत्ता पाटलांची चांगली जोड जुंपली होती. अशातच विलासराव गेले. विलासरावांना पाहताच दादांनी आपली चालण्याची काठी दत्ता पाटलाच्या दिशेनं धरली आणि म्हणाले, दत्ता आता तुला काय विचारायचं ते विचार. वसंतदादांनी विलासरावांवर टाकलेला हा विश्वास नेहमीच त्यांना भावुक करत असायचा. यानंतर काही वर्षांतरच म्हणजे विलासरावांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त मुद्रा नावाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. हे पुस्तक देखील विलासरावांचं होतं. तेव्हा विलासरावांनी आग्रहानं वसंतदादाचा आणि माधवराव सिंधियांचा फोटो याच्यामध्ये समावेश करावा असा त्यांनी आग्रह धरला होता. या गोष्टी सगळ्या छोट्या छोट्या आपल्याला वाटतील, पण या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच विलासराव किती मोठे होते हे आपल्याला कळतं. कदाचित याच उपकाराच्या परतफेडीत भावनेमुळे विलासराव देशमुख कायमच मोठे नेते ठरत गेले. आता या 3 घटनांकडे आपण पाहिल्यानंतर काही प्रश्न उपस्थित होतात. एकीकडे बॅरिस्टर अंतुलेंसाठी केलेला 25 वर्षाचा उपकार ठेवणारे विलासराव देशमुख होते. दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंसारखा कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी याच्यासोबत जिव्हाळ्याची मैत्री जपणारे आणि वसंतदादा पाटील यांच्यासारख्या मार्गदर्शनाचा आदर राखणारे नेते होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं असलं तरी दुसरीकडे लातूरच्या जनमानसामध्ये निर्माण केलेलं स्थानही तितकंच वास्तव आहे. राजकारणात सत्तांतर होतात, नवीन नेतृत्व येतात आणि जुनी नावं मागे पडतात. हा लोकशाहीचा नियम आहे. मात्र एखाद्या नेत्यानं कमावलेलं हे माणसाचं वलय केवळ राजकीय लाटेत पुसणं जाऊ शकतं का? हा खरा कळीचा प्रश्न आहे. रवींद्र चव्हाणांचं हे विधान महानगरपालिकेच्या निवडणुकाचा एक भाग असला तरी लातूरच्या बदलत्या राजकारणाचं ते निर्देशक आहे का? आणि खरोखरच एखाद्या दिवंगत नेत्याच्या आठवणी लोकांच्या मनातून पुसणं इतकं सोपं असतं का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जाणता महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.